व्हीएनआय महाविद्यालयात उद्योजक आपल्या भेटीला उपक्रम। नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने बुधवार दिनांक 30 जुलै रोजी उद्योजक आपल्या भेटीला उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योजक तथा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे उपस्थित होते। उपक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नाईक तसेच JRD टाटा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून झाले। या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय सानप, वाणिज्य विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर धीरज झालटे, डॉक्टर रुपाली सानप, प्राचार्य हेमलता दराडे, प्राचार्य कैलास चौधरी, प्राचार्य वैशाली वाघ, प्राचार्य रेश्मा कुटे, प्राचार्य महेश आव्हाड, प्राचार्य नवनीत कौर, प्राचार्य राजश्री बोडके, प्राचार्य कामिनी वाघ, प्राचार्य प्रतीक्षा आव्हाड, प्राचार्य कामिनी वाघ, डॉक्टर संध्या सोनकावळे यांच्यासह वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी मार्गदर्शन करताना उद्योजक धनंजय बेळे म्हणाले की उद्योग व्यवसायातील मोठ्या संधी बघता कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी काळानुसार शिक्षण पद्धतीत बदल झाला पाहिजे। वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात प्रचंड प्रमाणात रोजगाराची संधी आहे। यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यातील आतल्या गुणवत्तेला वाव दिला पाहिजे। अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कोंडाजी मामा आव्हाड म्हणाले की विद्यार्थ्यांनी जगाच्या प्रवाहाबरोबर राहायला शिकले पाहिजे। जिद्द चिकाटी, ध्येय व कठोर परिश्रमातून चांगले यश मिळते असते, या दृष्टीने वाटचाल करावी। प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करून विभागाच्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन केले। प्रास्ताविकातून डॉक्टर धीरज झालटे यांनी प्रस्तुत उपक्रमाची सविस्तर रूपरेषा सांगितली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राचार्य हेमलता दराडे यांनी खास शैलीत करून कार्यक्रमात रंगत आणली। आभार प्राचार्य कैलास चौधरी यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य शाखेतील सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी निलेश महाजन, सचिन वाघ, किसन कातकडे यांच्यासह कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले। कॉलेजचं आणि संस्थेचं मनापासून मी अभिनंदन करेन की आता काळानुरूप गरजेनुसार शिक्षण पद्धती जी केंद्र सरकारने अवलंबलेली आहे आणि ज्या NEPचा आता त्यांनी उल्लेख केला सानप सरांनी, सुदैवानं त्या कमिटीचा एक मेंबर म्हणून मला काम करण्याची संधी सुद्धा मिळाली। त्याच्यामुळं येणाऱ्या काळातलं भविष्य ओळखून आपल्याला कुठं जायचंय ही दिशा या ठिकाणी देण्याचं काम संस्थेच्या वतीनं होतंय, ही खूप अभिनंदनीय आणि स्वागतार्ह गोष्ट आहे। आमच्या काळात असं काही होत नव्हतं। आमच्या कॉलेजमध्ये आमची प्रोग्राम केलं, कॉमर्स वीक असं काही घडत नव्हतं, तरी सुद्धा अशा काळामधून आम्ही घडलो, उद्योजकतेपर्यंत पोहोचलो आणि ते पोहोचत असताना भविष्यामध्ये आम्हाला ज्या ज्या अडचणी आल्या, म्हणजे मी स्पेसिफिक माझ्या प्रत्येक वेळेस सांगत असतो की मला उद्योजक बनताना आलेल्या अडचणी असतील की उद्योजक बनताना त्या येऊ नये म्हणून काय करायचं, म्हणून मी त्या संस्थेमध्ये काम करतो। आमची निमा असेल, आयमा असेल किंवा उद्योजकांच्या राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळीच्या अनेक संस्थांमध्ये काम करत असताना हे वेगळे वेगळे जे नीच पॉइंट आहेत की जिथं उद्योजक घडताना येणाऱ्या अडचणी या सातत्याने कशा कमी करता येईल हा प्रयत्न आम्ही करत असतो। आज आपण किती वेळ बोलायचं, दर महिन्याला एक झिरो ते हिरो अशी एक संकल्पना मी राबवली होती की ज्यांनी शून्यापासून आपलं विश्व निर्माण केलंय, का ज्याला 1 रुपया पगार होता, ज्यांनी या धुमाळ पॉइंटवर पेपर वैकून आपला व्यवसाय सुरू केलाय, का ज्याच्या घरातल्या आईचे दागिने गहाण ठेवून ज्यांनी आपला उद्योग सुरू। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।